लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात बरकत येण्यासाठी हळकुंड, पिवळे तांदूळ आणि कवडी यांच्यासारख्या वस्तू अवश्य मानल्या जातात. या वस्तू लाल कपड्यात बांधून घरात धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवल्यास समृद्धी राहते असे मानले जाते. याशिवाय उत्तर दिशेला पाण्याने भरलेला मातीचा घडा ठेवल्याने घरात पैशांची चणचण भासत नाही. हळकुंड आणि पिवळे तांदूळ पूजेनंतर हळकुंड आणि पिवळे तांदूळ लाल कपड्यात बांधून धनाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे घरात समृद्धी येते. कवडी, लक्ष्मीपूजनानंतर चांदीच्या भांड्यात 11 कवड्या आणि काही पांढरे तांदूळ घ्या. हे सकाळी उत्तर दिशेला ठेवा. असे मानले जाते की यामुळे संपत्तीची नवीन मार्ग उघडतात. पाण्याने भरलेला मातीचा घडा, वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला पाण्याने भरलेला मातीचा घडा ठेवल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. अष्टदल, कमल किंवा स्वस्तिक, लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना अक्षतांनी बनवलेल्या अष्टदल कमळावर किंवा स्वस्तिकावर करावी. याच्यासोबतच लक्ष्मीपूजन झाल्यावर मुख्य प्रवेशद्वारावर, तिजोरीजवळ आणि घरातील चारही कोपऱ्यात शुद्ध तुपाचे कमीत कमी 11 किंवा 21 दिवे लावावेत असेही सांगितले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.